नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लर्न विथ SRP. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेमिकॉन इंडिया 2026बद्दल 20 MCQ क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. तर या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला थोडासा टाईम दिला जाईल. तर त्या वेळेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू आणि व्हिडिओच्या शेवटला पहा की तुमचे किती प्रश्न बरोबर आले. तर चला तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, सेमिकॉन इंडिया 2026चे आयोजन कोणत्या तारखांना होणार आहे? ऑप्शन ए आहे 15 ते 17 सप्टेंबर, ऑप्शन बी आहे 17 ते 19 सप्टेंबर, ऑप्शन सी आहे 18 ते 20 सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे 20 ते 22 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 17 ते 19 सप्टेंबर. तर 17 ते 19 सप्टेंबर या तारखांना सेमिकॉन इंडिया 2026चे आयोजन होणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सेमिकॉन इंडिया 2026चे आयोजन कुठे होणार आहे? ऑप्शन ए आहे भारत मंडपम नवी दिल्ली, ऑप्शन बी आहे प्रगती मैदान मुंबई, ऑप्शन सी आहे यशोभूमी द्वारका नवी दिल्ली, ऑप्शन डी आहे हायटेक हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी यशोभूमी द्वारका नवी दिल्ली. तर सेमिकॉन इंडिया 2026चे आयोजन यशोभूमी द्वारका आणि नवी दिल्ली येथे होणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सेमिकॉन इंडिया 2026चे उद्घाटन कोण करणार आहे? ऑप्शन ए आहे अमित शहा, ऑप्शन बी आहे नरेंद्र मोदी, ऑप्शन सी आहे राजनाथ सिंह, ऑप्शन डी आहे अश्विनी वैष्णव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे सेमिकॉन इंडिया 2026चे उद्घाटन करणार आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, सेमिकॉन इंडिया 2026ची अधिकृत थीम कोणती आहे? ऑप्शन ए आहे डिजिटल इंडिया फ्युचर टेक्नॉलॉजी, ऑप्शन बी आहे सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम, ऑप्शन सी आहे मेक इन इंडिया चिप रिव्होल्युशन, ऑप्शन डी आहे सेमीकंडक्टर फॉर न्यू इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम. प्रश्न क्रमांक 5 आहे, सेमिकॉन इंडिया 2026 ही या परिषदेची कितवी आवृत्ती आहे? ऑप्शन ए आहे 3री, ऑप्शन बी आहे 4थी, ऑप्शन सी आहे 5वी, ऑप्शन डी आहे 6वी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 5वी. तर सेमिकॉन इंडिया 2026 ही 5वी आवृत्ती आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, यशोभूमीचे अधिकृत नाव काय आहे? ऑप्शन ए आहे इंडिया टेक्नॉलॉजी कन्व्होकेशन सेंटर, ऑप्शन बी आहे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर, ऑप्शन सी आहे भारतीय इंटरनॅशनल एक्सपो सेंटर, ऑप्शन डी आहे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 7 आहे, यशोभूमी कुठे स्थित आहे? ए नोएडा, बी गुरुग्राम, सी द्वारका नवी दिल्ली, डी फरीदाबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी द्वारका नवी दिल्ली. तर यशोभूमी ही द्वारका नवी दिल्ली येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, सेमी ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित जागतिक संघटना आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन, ऑप्शन सी पर्यटन, ऑप्शन डी बँकिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन. तर सेमी म्हणजेच SEMI ही इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन क्षेत्राची
जागतिक संघटना आहे? प्रश्न क्रमांक 9 आहे, सेमिकॉन इंडिया 2026चे संयुक्त आयोजन कोण करत आहे? ऑप्शन ए आहे इस्रो, DRDO अँड DST. ऑप्शन बी आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन, MEITY अँड SEMI. ऑप्शन सी आहे RBI, SEBI अँड MEITY. ऑप्शन डी आहे नीती आयोग अँड इस्रो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टीमच्या विकासासाठी नोडल कार्यक्रम कोणता आहे? ऑप्शन ए आहे डिजिटल इंडिया मिशन. ऑप्शन बी आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन. ऑप्शन सी आहे स्टार्टअप इंडिया मिशन. ऑप्शन डी आहे स्किल इंडिया मिशन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन. प्रश्न क्रमांक 11 आहे, ISM 2.0 मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश आहे? ऑप्शन ए चिप डिझाईन. ऑप्शन बी उपकरणे व साहित्य. ऑप्शन सी ॲडव्हान्स्ड पॅकेजिंग आणि R&D. आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12 आहे, सेमिकॉन इंडिया 2026मध्ये कितीपेक्षा जास्त प्रदर्शक अपेक्षित आहेत? ऑप्शन ए 500. ऑप्शन ए 100. ऑप्शन बी 250. ऑप्शन सी 500. ऑप्शन डी 1000. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 500. प्रश्न क्रमांक 13 आहे, सेमिकॉन इंडिया 2026मध्ये कितीपेक्षा जास्त परदेशी कंपन्या सहभागी होणार आहेत? ऑप्शन ए 100. ऑप्शन बी 190. ऑप्शन सी 290. ऑप्शन डी 390. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 290. प्रश्न क्रमांक 14 आहे, सेमिकॉन इंडिया 2026मध्ये कितीपेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी मंडळ अपेक्षित आहेत? ऑप्शन ए 20. ऑप्शन बी 30. ऑप्शन सी 40. ऑप्शन डी 50. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 40. प्रश्न क्रमांक 15 आहे, सेमिकॉन इंडिया 2026मध्ये किती कंट्री फोकस्ड पॅव्हेलियन्स असतील? ऑप्शन ए 4. ऑप्शन बी 5. ऑप्शन सी 6. ऑप्शन डी 8. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 6. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणता देश सेमिकॉन इंडिया 2026च्या कंट्री पॅव्हेलियनमध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन ए जपान. ऑप्शन बी कॅनडा. ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. ऑप्शन डी फ्रान्स. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जपान. प्रश्न क्रमांक 17 आहे, सेमिकॉन इंडिया 2026चे प्रदर्शन क्षेत्र अंदाजे किती आहे? ऑप्शन ए 8000 चौरस मीटर. ऑप्शन बी 12000 चौरस मीटर. ऑप्शन सी 18000 चौरस मीटर. ऑप्शन डी 25000 चौरस मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 18000 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 18 आहे, वर्कफोर्स डेव्हलपमेंट एरियाचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन ए 180 चौरस मीटर. ऑप्शन बी 260 चौरस मीटर. ऑप्शन सी 360 चौरस मीटर. ऑप्शन डी 500 चौरस मीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 360 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 19 आहे, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲडव्हान्स पॅकेजिंग कशाशी संबंधित आहे? ए शेती उत्पादन. ऑप्शन बी चिप एकत्रीकरण आणि पॅकेजिंग. ऑप्शन सी सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग. आणि ऑप्शन डी दूरसंचार सेवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चिप एकत्रीकरण आणि पॅकेजिंग. प्रश्न क्रमांक 20 आहे,
पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या किती सेमीकंडक्टर प्रकल्पाचे 2026 अखेरपर्यंत व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे? ऑप्शन ए आहे 1 ते 2, ऑप्शन बी 3 ते 4, ऑप्शन सी 5 ते 6, ऑप्शन डी 10 ते 12. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 5 ते 6. तर या व्हिडिओमध्ये आपण 20 MCQ क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.